हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस. गणपती आमच्या इथं बाजूला पण बसलेला होता. तर आम्ही आरती दुपारी आरती घेऊन तिथं नेऊन ठेवला होता. मी काय ते शूट घेतानाही आलं. घरात छोटासा गणपती होता. त्रिशाला आवडतो म्हणून आणला होता आम्ही. तर मग त्याच्यासमोरच आम्ही दिवा ठेवला होता. तिथं भंडारातलं मी तेल बॅग दिली होती. मग तिथं प्रसाद वगैरे आणला. तर तो मला दाखवते बाहेरचं. पावसामुळं पण एवढं हे झालेलं आहे ना की बस. तर हे आहे रिक्षा सजवलेली आहे. हे चालू आहे बघा, गणपती घेऊन चालू. तर असं आज म्हणजे खूप उशिरा टाकते हा व्हिडिओ, कारण की मी पार्लरच्या क्लासला पण जाते ना, त्यामुळं वेळ पण काही भेटत नाही आहे. त्यामुळं मला आता पण एवढी गडबड झाली आहे. तर मला टाकून घेते आधी, मग आपलं रोजचे चालूच राहतील. पाऊस पण येऊन गेला, एकदम रिमझिम चालू होतं ना की बस. पोरं बसले होते इथं, काही थोडा वेळ नाचले वगैरे. तिथं बायकांचं चालू होतं, पोरं मोजून घ्या, सांभाळून घेऊन जा, सांभाळून आणा. त्याच्यामुळं तर आम्ही गेलो टी व्ही सेंटरला. तिथं खूप छान असे ढोलपथक वगैरे चालू होते. मी का आता ते तसा आवाज नाही दाखवू शकत, कारण की तो आवाज एवढा म्हणजे लाऊड स्पीकरचा नाही टाकू शकत मी. त्यामुळं असं हे देते, त्याला व्हॉइस ओव्हर करते. खूप छान असं बघितलं. एक तर आम्ही जाताना अडकलो होतो कॅनॉटमध्ये. पाऊस आला होता, तर यांना म्हटलं तर लवकर निघू आपण. त्या म्हणे नाही म्हणे, संध्याकाळी जाऊ. संध्याकाळी पाण्यासारखं राहतं म्हणे, दुपारी नसतं म्हणे काहीच. त्याच्यामुळे संध्याकाळी निघलो. अर्धा तास तरी आम्ही अडकून बसलो होतो. तर नंतर आम्ही पुढं पटकन गेलो. इथं ड्रोन पण होतं वरती, असे कॅमेऱ्याने शूट करायला. हा पण तो खूप छान होता. गणपती पण वगैरे मस्त एकदम छान झालेलं होतं. खूप मस्त वाटलं बघून. एका ठिकाणी डान्स पण केला मुलांनी. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं हे होतं, लहान मुलांचं घेऊन निघालेलं. हे पण खूप छान होतं. खूप म्हणजे असं आवडतं बघायला याला त्याला. असं तिथं मग टी व्ही सेंटरला गेलो. आनंदनगरी पण होती. आनंदनगरीत जायचं होतं, पण पावसामुळं आम्ही काही गेलो नाही. चिकचिक मग नको म्हटलं, जाऊ द्या. चिकचिकमध्ये काय होणार आहे, काय नाही. तिथं मग चला निघा घाई गडबडीत मग आम्ही गेलोच नाही. मग त्रिशाला म्हटलं आपण कर्णपुरात जाऊ. नवरात्र सुरू झाल्यावर ती रडत होती, तिला कसं तरी शांत केलं. खूप अशी गर्दी होती, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. मेन चौकात गेलो आम्ही टी व्ही सेंटरला. खूप छान होतं असं बघायला. 10 दिवस कसे गेले गणपतीचे काहीच कळालं नाही. खूप छान असं वाटलं. सकाळ संध्याकाळ आरती घेणं, हे करणं ते. तर तुम्ही ते बघू शकता. गणपती च्यावर हे होतं, विठ्ठलाची मूर्ती. खूप छान होतं ते डेकोरेट केलेलं. तिथं एक असं झालं होतं एका ठिकाणी, ते चौकातून आम्ही घरी निघलो होतो, सोबतच झालं. तर मागं पुढं ते आम्ही पुढं चाललं गेलो. हे सम्यक आणि माझे मिस्टर बघत बसले आम्हाला, इकडं पाठीमागं चालले. तर मग त्यांना बोलवून घेतला आवाज. मला आता काय करावं, माझा फोन पण त्यांच्याकडेच होता. कसं तरी भेटलो. मी थांबले एका ठिकाणी, तेव्हा ते झालं. नाहीतर आम्ही हुकून गेलो असतो. गणपती विसर्जनात म्हणजे खूप लहान मुलांना तर खूपच वाईट वाटतं. आता हे बघा, हे मुलं इथं नाचत होते. तर मग सम्यक म्हणे मला डान्स करायचा. म्हटलं ठीक आहे करा. हे पण करत होती त्रिशा डान्स. इथं पण खूप छान होता असा गणपती. एकाच ठिकाणी हे होता, गाणे लावलेले होते, बाकीचे ढोलपथकच होते. तर असं काही चालू आहे बघा. तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. टाकेल मला जसं जमेल तसं टाकेल. मी एक
पार्लरचे पण काही व्हिडिओ टाकत जाईल. तुम्हाला काय पार्लरचं पण काय काय बघायला आवडेल ते पण सांगा, म्हणजे मी जसे तुम्हाला व्हिडिओ टाकेल. लावला क्लास, काही शिवण क्लासचं टाकून देईल. तसे काही कपडे पण शिवायचे पडलेले, ब्लाऊज वगैरे माझं पण शिवायचं आहे, बाहेरचं आहे. बघत जसा टाईम भेटला तसा. झालं होतं मुलांचं गाण्यावर. तर पोलिसांची गाडी पण चालू होती, म्हणजे बघायला व्यवस्थित काय नाही. जिथं तिथं म्हणजे प्रत्येक थोड्या 2-2, 3-3 मिनटाच्या अंतरावरच हे होतं पोलिस. तर गर्दीमुळं तर पोलिसांना राहावंच लागतं. ते एक सुरक्षेसाठी एक चांगलं आहे आपल्या. आम्ही एका ठिकाणी बसलो होतो, मिस्टर आणि सम्यक ते करत होते डान्स. तर आम्ही निघलो. तर रस्त्याने पण काहीच गर्दी नव्हती, एकदम सुनसान होतं. गाड्यासुद्धा कमी होत्या, सगळे दुकानं वगैरे सगळं बंद होतं. तर हा सिडको बस स्टँडचा हा गणपती एक खूप छान होता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.